काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री नितीन राऊत सर आपल्यासोबत आहे। सर, इंडिया आघाडीमध्ये काल ममता दीदींनी मल्लिकार्जुन खरगे सरांचं नाव जे आहे ते सूचित केलं पंतप्रधान पदासाठी। कसं बघता तुम्ही याच्याकडे? खरं पाहिलं तर इंडिया आघाडीमध्ये मल्लिकार्जुन खरगे साहेबांचं जे मागील 50 वर्षाचं राजकीय प्रवास आहे तो बघितल्यानंतर त्यांची जी राजकीय उंची आहे, त्यांचं व्यक्तिमत्व आहे, हे सर्वांना घेऊन चालणारं आणि एक लोकशाहीला बांधील असं व्यक्तिमत्व आहे। त्यांनी दोन्ही सभागृहात म्हणजे लोकसभेच्या सभागृहात विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलं, राज्यसभेच्या सभागृहात ते विरोधी पक्ष नेते म्हणून काम करतायत आणि त्यांचा दांडगा अनुभव व त्यांचे तेवढेच चांगले संबंध म्हणजे अगदी जवळचे संबंध विरोधी पक्षांशी जे आहेत म्हणजे विरोधी सहकारी पक्षांशी म्हणावं लागेल, तर ते लक्षात घेता मला असं वाटतं की ममता दीदींनी जे नाव त्या ठिकाणी सुचवलं आहे ते एकदम समर्थनीय आहे असं मला वाटतं। गांधी घराण्याच्या बाहेरचं नाव आहे, तुम्ही कसं म्हणता? एक लक्षात घ्या की नेहरू गांधी परिवार या परिवाराचं जे काम आहे पूर्ण देशामध्ये, त्यांचा जो राष्ट्रप्रेम आहे, त्यांची जी राष्ट्रभक्ती आहे ती वाखाणण्यासारखी आहे आणि अनुभवण्यासारखी आहे। त्यांनी त्यागाची भूमिकासुद्धा अनेक वेळा स्वीकारलेली आहे। आमच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांच्या अगदी तोंडाजवळ घास आलेला होता सत्तेचा, प्रधानमंत्री त्या होणार आणि त्यांनी अचानकपणे निर्णय घेतला की नाही, देशाला आज डॉक्टर मनमोहन सिंग यांची गरज आहे, देशाची आर्थिक स्थिती बळकट करण्याची गरज आहे, त्यामुळे त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंगांना त्या ठिकाणी पंतप्रधान केलं। तसंच आमचे नेते युवा नेते श्री राहुल गांधी यांनी सुद्धा अध्यक्षपद त्यांच्याकडे असताना त्या अध्यक्षपदाचा त्याग केला आणि त्यांनी मल्लिकार्जुन खरगे सारख्या व्यक्तिमत्वाला या ठिकाणी संधी दिली। मल्लिकार्जुन खरगे हे केवळ दलित समाजाचे आहेत अशातला भाग नाही आहे, आंबेडकरी चळवळीतले नेते आहेत अशातला भाग नाही आहे, पण त्यांच्यावर जो राष्ट्रभक्तीचा पडगा पडलेला आहे आणि त्यांचे जे 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 बोलतात त्या ज्या पद्धतीने संसदेमध्ये, हे सगळं लक्षात घेता मला असं वाटतं की नेहरू गांधी परिवारांनी सुद्धा त्याला समर्थन दिल्यासारखंच आहे जवळपास असं मला वाटतं। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।